गुड मॉर्निंग. परत एकदा आम्ही आलोय श्रमदान करण्यासाठी. श्रमदान करण्यासाठी सज्ज. रोजच येतो. हा काय कोण हो? रोजच येतोय श्रमदानाला. आणि पण रोज येत असताना आज जरा चेंज वाटते. खरमरी शब्द वापरायचा नाही. व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओमध्ये असले काय अपशब्द वापरायचे नाहीत. मला काय बोला, शिव्या द्या भाऊ. आणि अरे वा वा वा, विषय असा आहे माहिती आहे का नाना, हे आमच्या इथं सगळ्यात वयस्कर व्यक्तिमत्व आहे नाही का. आणि वयाचा आधार करणं ही आपली भारतीय संस्कृती असल्या कारणामुळं मी व्हिडिओ झाल्यानंतर बाकीचं बघणार आहे, पण व्हिडिओमध्ये तरी आदर करणार आहे. नाना धन्यवाद. तर चला असो, परत एकदा श्रमदानासाठी आलो होतो आपण. आणि श्रमदान काल जे पाहिलं आपण, टायगर एक ग्रुप, आपण रोज येतोय श्रमदानासाठी. नाही, मी रोजच येईन आणि श्रमदानच करीन असे. यस. आणि इकडचं बघू शकतो नाही का, पूर्ण भारी साफ झालंय. कारण की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहत होतो, मागं जे होतं ना, बेकार गवत होतं. इतकं गवत होतं की आम्ही टेन्शनमध्ये आलो. काही चेहरे मी दाखवतो तुम्हाला, तुम्ही कॅमेऱ्यात बघा. हे तोंड म्हणजे इकडं तोंडच करीत नव्हती आणि आता 6लाच येतात. म्हणजे तुम्ही बघू शकता नाही का, तुम्ही ओळखत आणलं लगेच. काही सांगण्याची मला नाव घेण्याची आवश्यकता अशी वाटत नाही, पण हरकत नाही, ते यायला लागले त्याच्यात आनंद आहे. आणि आमचे पुराणे सर की ज्यांना सगळ्यात आवडतीचं काम जर काय असेल तर झाडांना पाणी दे. सगळ्यात आवडतीचं काम या माणसाचं आमचे आहे की त्यांना झाडाविषयी इतकं प्रेम आहे की भाई ती झाडाला पाणी दिल्याशिवाय राहू शकत नाहीत. आणि त्यांनी आज जबाबदारी हातात घेतली आहे. कारण की इकडचे झाडं जे आहेत त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. आतमध्ये गवतामुळं पाणी देता येत नव्हतं. झाडं दिसत नव्हते, तर पाणी द्यायचा संबंध नव्हता. पण आता झाडं मोकळे झाले, त्यामुळे पुराणे सर त्यांचा आनंद घेत आहे की झाडांना पाणी देण्याचा. हा झाला आमचा एक ग्रुप, जो की बाकीकडे त्यांनी गवत उपटवलं, काही जणांनी पाणी घातलं. आणि सगळ्यात भयानक दुसरा ग्रुप आमचा की जो आहे सगळे यंगस्टर किलर माणसं. ज्या ग्रुपमध्ये आम्ही असे 2 डिवाईड केले नाही का. एक किलर माणसं संकेतदा आमचे आलेत. अरे गुड मॉर्निंग संकेतदा. संकेतदा पण आमचे रेग्युलर येतं नाही का. कधी सुट्टी मारतात पण रेग्युलर असतात. आणि किल्लर ग्रुप जो म्हणत होतो मी, की ज्यांना आम्ही डिवाईड केलं, हे 3 जण. हे 3 जण म्हणजे आमच्याकडे वॉरियर आहेत की आमचा ग्रुप साईडला असतो आणि यांचं कार्य साईडला असतं. असे कार्यश्रम किल्लर लोक, लिंबू टिंबू नाही म्हणता येणार, किल्लर लोक आहेत. आणि ते काय करताय, तर ते करताय शेळी बचाव आंदोलन. तर इकडनं जे तुम्ही पाहू शकता, इकडे ते जाळी लावताय, त्या जाळीमधून शेळ्या येत होत्या नाही का. शेळ्या येत असल्यामुळं बराच ताप होत होता. आतमध्ये आलं की शेळ्या, तुम्हाला माहिती आहे शेळ्या डायरेक्ट शेंडे. तर त्यासाठी काय करावं. आणि हे आमचे अध्यक्ष आहेत, अध्यक्षांनी आयडिया काढली आणि तिथं आम्ही काल जाळ्या आणल्या होत्या. ते जाळ्या फिट करायचं काम चालू आहे. आणि मला वाटतं अध्यक्षांनी प्रॉपर जाळी फिट केली आहे. सर जाळी फिट झाली का? ओके शोके. महामुनी सर काय करताय? महामुनी सर तुम्ही काय करताय आता? जाळे बसवायचं काम करतो. आता या साईडला डुकरांती जाते, शेळ्या डुकरं जातात नाही का. त्यामुळे सर इकडची जाळी बसवायचं काम करताय. इकडचं काम कम्प्लीट झालंय. हे आमचं श्रमदान गार्डन आहे. त्याचा हा एंट्रन्स, म्हणजे इकडनं आत एंट्री आहे. आणि ज्यावेळेस इकडनं आतमध्ये जात होतं त्यावेळेस 2 जे खंबले दिसत आहे तिथं नाही का शेळ्या आत जात होत्या. त्यासाठी काहीतरी जुगाड करण्याची गरज होती. तिथं मला वाटतं सरांनी टायर वगैरे लावले होते, पण टायरचा काही एवढा इफेक्ट होत नव्हता. त्यामुळे मग आम्ही डायरेक्ट निर्णय घेतला. टायरने इफेक्ट झालता का? टायरचा इफेक्ट झालता. 20 दिवस टायरने सांभाळलंय आपलं गार्डन म्हणायचं. आणि पण तरी पण ते दिसायला चांगलं नव्हतं. दिसायला चांगलं नव्हतं. हां, संरक्षण झालं हे मान्य करतो मी. हां, तर मग ते संरक्षण तर झालेलंच आहे. पण मग त्यासाठी मार्ग काढायचा होता. आणि मार्ग हा निघाला की ते जाळी लावताय. जाळी लावून आपलं गार्डन आणखीन सेफ होतं की तिथं आता जायचा मार्गच नाही आहे.
कोई भी नहीं जा सकता अपने गार्डन में. सरांनी चेक केलं आहे गेट लावून. ओके. ज्या क्रिटिकल गोष्टी असतात तुम्हाला जसं मी अगोदर बोललो की ते या तिघांवर आम्ही सोपवतो की ते प्रॉपरली वर्क करतात. दरवाजा उभं बंद करा तुम्ही पलीकडून लावून लागली पलीकडून त्याच्या विरुद्ध बॅक साईडने ती कशी लावली ती लावली आता तशीच लावायची. हे काय करायचं थोडा सोडलो सिंगल पाना घ्या चालू पाहिजे. पूर्ण डिस्कस करून जाळी लावते. जाळी इतके मन लावून लावणार आहेत कार्यकर्ते. हा अभी आई बात समझ में. सर मामणी सर झालं क्लिअर. तार तार तारेचे तुकडे बरं द्या. तारीचा जुगाडी. चला हे काम कंप्लीट करणारच आहेत. यांनी बऱ्यापैकी अर्ध काम कंप्लीट केलं, अर्ध राहिले. चला आजचं श्रमदान बऱ्यापैकी कंप्लीट होत आलं आहे. बाकीचे सगळ्यांनी वर्क ज्याचं त्याचं केलं आहे, मस्त वाटतंय. ज्याचं त्याचं मस्त वर्क झालं आहे. झाडाला पाणी द्यायचं चालू आहे तिकडं, जे मी आधी बोललो झाडाला पाणी द्यायचं चालू आहे. आणि शेवट बाबाजी व्यायाम करतायत. बाबाजी माझ्यावर कमेंट पास करतायत, देखेंगे व्हिडिओ बंद होने के बाद. तोपर्यंत पाऊच. चला परत एकदा मग आम्ही तर आव्हान रोजच करतोय की या श्रमदानाला एक आनंद घ्या. तोपर्यंत पाहू आणि आम्ही रोज येतोय. यस भेटू.